बैलगाडी संथ गतीने गावाच्या दिशेने जात होती. सूर्य मावळतीला जात होता. मावळतीची शांतता, सूर्याचा तांबूस प्रकाश आजूबाजूला पसरला होता. सगळे अवतीभोवतीचे वातावरण एका लयीत शांत शांत भासत होते. परतीची पाखरे अधूनमधून नजरेस पडत होती. बैलगाडीचा तो खडखड आवाज या अशा वातावरणात मजेशीर वाटत होता. ते तिघेजण गाडीत शांतपणे बसून त्या आजूबाजूच्या वातावरणाची शांतता कायम ठेवत होते. गाव साधारणतः अजून 6 मैल बाकी असेल. खरं तर त्यांनी गावात पोहोचायला घाई करायला हवी होती, कारण रात्र लवकर सुरू होणार होती. रात्रीचा तो काळाकुट्ट अंधार आजूबाजूला पसरणार होता, पण त्यांची ती संथ चाल आहे तशीच कायम होती. ते तिघेही पुरुषच होते. बाजाराचा दिवस असल्याने तालुक्याच्या ठिकाणी गेलेले असावेत. बाजार संपल्यावर परत गावी निघाले असावेत. रस्ता नेहमीचाच परिचयाचा असल्याने ते निर्धास्त होते. त्यांच्या चेहऱ्यावर कसलाच त्रासिक भाव जाणवत नव्हता. दोन्ही बैल पुढे बघत समोरचे अंतर कमी करत होते. एव्हाना आता अंधाराला सुरुवात झाली होती. रातकिड्यांचा आवाज नेमकाच चालू झाला होता. समोरचे दृश्य हळूहळू अदृश्य होत होते. आजूबाजूचा भोवताल अंधारात लपेटला जात होता. रस्ता सरावाचा असल्यामुळे बैलांना पुढे चालताना मोठे प्रयास पडत नव्हते. आता अंधार गडद जाणवत होता. चांदण्यांचा ठिपका प्रकाश त्या अंधाराची दाहकता थोडी सौम्य करत होता. त्या तिघांपैकी एकाने आपल्याजवळील कंदील पेटवला. कंदिलाच्या उजेडामुळे आजूबाजूला मंदसा प्रकाश पडला. त्या काळ्याकुट्ट अंधारात तो कंदिलाचा मंद मंदसा प्रकाशही गडद जाणवू लागला. त्या प्रकाशाने त्या तिघांचे चेहरे उजळून निघाले. आज जरा जास्तच उशीर झालाय आपल्याला, सगळ्यात पाठीमागे बसलेला व्यक्ती तिघातील शांतता भंग करत म्हणाला. हो, आज जरा उशीरच झाला, गाडी चालवणारा पुढे बघत उत्तरला. बाजार संपल्यास आपण निघायला हवे होते. इकडे तिकडे घुटमळत आपला वेळ वाया गेला, तिसरा व्यक्ती प्रथमच तोंड उघडत म्हणाला. आता अशा शांत अंधारात त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. परिसरात सगळीकडे अंधाराचा काळा पडदा पसरला होता. त्या कंदिलाच्या प्रकाशाचा परीघ संतपणे पुढे सरकत होता. त्यांचे बोलणे, हसणे, चिडवणे सुरू होते. ते हळूहळू गाव जवळ करत होते. गाडी धुळीच्या रस्त्याला लागली. अचानक त्यांची नजर त्या भुंड्या झाडावर पडली. तिघेही आळीपाळीने त्या रस्त्याकडेच्या झाडाकडे बघू लागले. खरे तर त्या झाडावर पाहण्यासारखे काहीच नव्हते. चंद्राच्या मंद प्रकाशात ते झाड काहीसे विचित्रच दिसत होते. एखाद्या तापसी साधूच्या जटा स्वैर वेड्या वाकड्या कुठल्याही दिशेने वाढाव्यात तशा या झाडाच्या वाळक्या फांद्या इकडे तिकडे पसरल्या होत्या. झाडावर एकही पान नव्हते. हिरवेपणाचे एक लक्षणही अस्तित्वात नव्हते. झाड जळालेले दिसत होते. वरच्या फांद्यांवरचा कोळशाचा काळा रंग त्या मंद प्रकाशातही ठळकपणे दिसत होता. वातावरणात गार वारा वाहत होता. त्यांनी आजूबाजूचे झाडे, पाने, गवत, छोटी रोपटे हलत होते, पण हे झाड स्थिर होते. त्या वाऱ्याने हलावे असे काहीच त्या झाडावर शिल्लकच नव्हते. पाने, छोट्या फांद्या, मुकुल जळून खाक झाले होते. शिल्लक फक्त हा असा सांगाडा उरला होता. एखाद्या धष्टपुष्ट माणूस कुठल्या तरी अनाहूत आगीत सापडावा. बघता बघता तो सगळा भस्म होऊन केवळ हाडांचा सापळा शिल्लक उरावा तसा काहीसा तो वृक्ष भासत होता. त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहताना तिघांच्याही मनात भीतीची एक हलकीशी लहर उमटून गेली. अशा रात्री त्या सांगाड्याची भीषणता जरा जास्तच जाणवत होती. दिवसा त्या वृक्षाचा सांगाडा मजेशीर वाटला असता, पण या अशा वेळी तो मजेशीर नक्कीच वाटणारा नव्हता. भीतीने थोडेसे घर तिघांच्याही मनात निर्माण केले. थोडाफार फरकाच्या अंतराने तिघांनीही त्या वृक्षावरून आपली नजर बाजूला काढली. एव्हाना त्या गाडीच्या संथ वेगात तो वृक्ष मागे पडून गेला. सोबत त्यांचे ते भग्नपणही मागे गेले. ते पुढे सरकत गेले. आता हा एवढा दुर्गादेवीचा डोंगर ओलांडला की गाव येणार होते. डोंगरातून काहीशी खडबड वाट होती. लहान मोठे दगड गोटे गाडीच्या चाकाखाली येत होते. त्यावरून गाडी गेली की लहान मोठे धक्के बसत होते. त्या धक्क्याने कंदील हालत होता. त्याने प्रकाशाचा परीघ इकडून तिकडे फिरत होता. वातावरण आता कमालीचे शांत भासत होते. त्यांच्यातील संभाषणही आता शांत झाले होते. बाजूला थोडे पुढे डाव्या हाताला एक घळई दिसत होते. गाडी त्या अरुंद घळईजवळून जात होती. अचानक एक हलकासा कढण्याचा आवाज आला. अगदी अस्पष्ट असा, पण कानापर्यंत येईल एवढा स्पष्ट असा.
अचानक तिघेही ताठ झाले. एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले. गाडीचा वेग कमी झाला होता. जवळजवळ जाग्यावरच थांबली गाडी. पुन्हा तसा अस्पष्टसा कढण्याचा आवाज आला. आता त्यांना तो नीट ऐकला. बहुधा तो स्त्रीचा असावा. काहीतरी जखम, दुखापत झाल्यासारखा तो आवाज भासत होता. तिघांच्याही मनात नवल, भीती उभी राहिली. तुम्ही तो आवाज ऐकला का? पाठीमागे बसलेला व्यक्ती त्या घळईकडे बघत म्हणाला. हो, ऐकला. दोघेही एकाच सुरात म्हणाले. आवाज त्या घळईतूनच येत होता. कोणीतरी आत पडले असावे. बहुधा स्त्री असावी. आत पडून जखमी झाली असावी. गाडी जाग्यावरच थांबली होती. तिघेही आवाज आला त्या घळईकडे बघत होते. पुन्हा एकदा आवाज आला. आता आवाज थोडाफार स्पष्ट ऐकू आला. कोणीतरी असह्य वेदनेने तडफडत असावे. केवळ कण्ण्याचा आवाज येत होता. तिघेही सावध झाले. हे तर निश्चित होते की आवाज स्त्रीचाच होता. तो घळईतूनच येत होता. कोणीतरी घळईत पडले होते. ते जबर जखमी असावे. तिघांच्या पुढे आता प्रश्न पडला. काय करावे? अशा या काळ्या भिन्न रात्री कोण घळईत पडले असेल? ती स्त्री एवढ्या रात्री इकडे का आली असावी? ती खरंच स्त्री असेल का? आधीच त्या भुंड्या वृक्षाच्या भीती मनात होती. त्यात आता हे प्रकरण. तिघांच्याही मनात चलबिचल सुरू झाली. काय करावे काहीच कळेना. आता त्या स्त्रीच्या कढण्याचा आवाज सलग येऊ लागला. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असावी. कदाचित तिला त्यांची चाहूल लागली असावी. पण अंगातील त्राण संपल्याने तिला बोलणे जमत नसावे. आता तिच्या तोंडातून घर घस असाच आवाज निघू लागला. अशा या शांत काळोखात तिचा तो आवाज कमालीचा भयप्रद वाटू लागला. तिघांची अवस्था शांत झाली. त्यांना काय करावे काहीच कळेना. आपण आधी गाडीच्या खाली उतरू. घळईत जाऊन पाहू. काय आहे ते नीट बघू. बहुधा कोणती तरी स्त्री जखमी असावी. तिला मदतीची गरज असेल. पाठी बसलेला माणूस म्हणाला. हो, मलाही असंच वाटतं. आपण घळईजवळ जाऊन बघायला पाहिजे. त्याच्या शेजारी बसलेला माणूस म्हणाला. अरे मूर्खानो, तुम्ही वेडे झालात काय? अवतीभवतीचा परिसर बघा, रात्र बघा. सगळं कसं भयानक आहे. मला वाटतंय हा काहीतरी वेगळाच प्रकार असावा. ती खरीखुरी स्त्री नसावी. आपल्यासाठी तो सापळा असावा. कोणीतरी आपल्याला जीवावर टपून बसलेले असावे तिथे. आपण सगळे जवळ गेलो की संपलोच म्हणून समजा. ऐका माझं. कोणी गाडीच्या खाली उतरू नका. आपण इथून लगबगीने निघून जाऊ. गाडी चालवणारा भयग्रस्त होत म्हणाला. त्याच्या या स्पष्टीकरणामुळे दोघेही शांतच झाले. पण पाठीमागच्याला असे निघून जाणे पटेना. त्याला राहून राहून वाटत होते की घळईत नक्कीच कोणीतरी स्त्री जखमी असावी. पण त्याची एकट्याची गाडीखाली उतरण्याची हिंमत होईना. तो काकुळतीला येऊन म्हणाला. तुम्ही ऐका माझं. तिथे खरंच कोणीतरी जखमी स्त्री असेल. तिला मदत न करता आपण पुढे जाणे योग्य होणार नाही. माणुसकी म्हणून आपण निदान घळईजवळ जाऊन तरी बघू. ती जखमी असेल तर आपल्याला मदतीने तिचा जीव आपण वाचवू शकतो. पण गाडी चालविणारा त्याला जोरकसपणे विरोध करू लागला. आता त्या स्त्रीचा आवाज जरा मोठ्याने येऊ लागला. घर घर असा आवाज जरासा भयप्रद वाटू लागला. घसा कोरडा पडल्यावर कंठातून जसा आवाज येतो तसा काहीसा आवाजात येऊ लागला होता. कदाचित तिची वेदना वाढत असावी किंवा मग तिला वाटत असावे की मदत करणारे निघून जाऊ नयेत. त्यांना जवळ बोलवण्यासाठी ती जोरात बोलवण्याचा प्रयत्न करत असावी. पण तोंडातून केवळ घर घर असा आवाज येत होता. तुम्हाला मरायचं असेल तर मरा. इथे काहीतरी अमानवीय दिसत आहे. तो घरघर आवाज साधासुद्धा नाही. ऐका माझं. चला निघू. इथे एक क्षणभरही थांबायला नको. घळईजवळ आपलं मरण आहे. ती स्त्री मानवी रक्ताची भुकेलेली असेल म्हणून तो आवाज आपल्याला येत आहे. आपला मृत्यू तिथे टपून बसला आहे आणि तुम्ही तिथे जाण्याची घाई करत आहात. चला इथून झटपट जाऊ. गाडी चालवणारा आता प्रचंड भीतीने आणि क्रोधाने त्या दोघांना म्हणू लागला. आता तिघेही चुळबुळ करू लागले. काय करावे काहीच कळेना. पाठीमागच्या माणसाला असं त्या स्त्रीला एकटा सोडून जाऊ वाटेना. निदान ती कोण आहे? ती कशा अवस्थेत आहे? तिला काय झालं आहे हे तरी बघावे. त्याला अस्वस्थ वाटू लागले. पण काही कळायच्या आत गाडी चालवणाऱ्याने गाडी पुढे दामटवली. त्या स्त्रीचा आवाज आता अस्पष्ट होत गेला. तो आवाज आता कानापर्यंत पोहोचेना गेला. पाठीमागच्या माणसाला मनात काहीशी हुरहुर दाटून आली. आपण तिला मदत न करता पुढे आल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तर दुसऱ्या बाजूला एक मोठ्या संकटातून आपण वाचलो आहोत
बरे झाले गाडीतून खाली उतरलो नाही असे काहीसे समाधानाचे भाव गाडी चालवणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसत होते. एव्हाना दुर्गादेवीचा डोंगर पार झाला होता. मध्यरात्र झाली होती. तिघांनाही हायसं वाटलं. गाव जवळ आला होता. गावातील दिवे दिसू लागले. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला. त्यापाठोपाठ आता काही माणसांचा, स्त्रियांचा काहीसा संमिश्र आवाजही कानावर येऊ लागला. कुजबुजण्याचा, बोलण्याचा आवाजही येऊ लागला. याचा अर्थ गावातील लोक जागे होते. पण एवढ्या उशिरापर्यंत हे सगळे गावकरी जागे कसे? ते गावच्या अगदी जवळ आले. आता गावातले आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. कोणीतरी मोठ्याने रडत होते, आक्रोशात होते. कोणीतरी मोठ्याने शोक करत होते. 70ची एक म्हातारी छाती बडवून घेत होती. काही माणसांच्या दुःखद संभाषणाचा आवाजही कानावर येत होता. गावात काहीतरी घडले होते, वाईट, अति वाईट घडले होते. तिघांच्याही काळजात धस झालं. गाडीचा वेग वाढविला गेला. एक मोठी गल्ली पार करून गाडी चालविणाऱ्याने गाडी त्याच्या घराकडे घेतली. त्याच्या काळजात जोराची कळ आली. काळीज थरथरून उडू लागले. त्याच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती. त्याची दोन्ही मुले जोरजोरात रडत होती. म्हातारी छाती बडवून घेत होती. आक्रोश करत तोंडातून बडबडत होती. माझी सून पळवली, माझा पैसा अडका नेला. झोपलेली जवान सून पळवली त्या लुटारूंनी. माझ्या डोळ्या देखत तिला नेलं. मी काय करू देवा, हे काय केलंस तू? माझी सून परत दे. देवा नारायणा. काळ्या लाल मुंग्या डोळ्यातून घुसून आपल्या मेंदूपर्यंत पोचून त्याचा लचका तोडत आहेत. त्याने प्रचंड प्रमाणात डोक्यात कलकल होत आहे. अशी प्रचंड कलकल गाडी चालवणाऱ्याच्या डोक्यात झाली. दुःखाचा, पश्चातापाचा एक प्रचंड मोठा उमाळा त्याच्या डोळ्यातून पाण्याबरोबर बाहेर पडला. हातातील बैलगाडीचा कसारा खाली टाकून त्याने गरकन पाठीमागच्या माणसाकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली. आपण घळईत पाहायला हवे होते अशी भावना त्याच्या डोळ्यात त्या पाठीमागच्या माणसाला दिसली. हातात कंदील घेऊन तो गाडी चालवणारा जोरात दुर्गादेवीच्या डोंगराकडे धावत होता. गाडी चालून चालून तो दमला होता, थकला होता. पण त्याचे कष्ट त्याला जाणवेनात. पण पश्चातापाने मात्र तो गलीगात्र झाला. तो रडत होता, धुमसत होता. पश्चातापाने आतल्या आत जळत होता. पाठीमागच्याचे आपण ऐकले का नाही ही सल त्याच्या अणुकुचीदार काट्यासारखी टोचू लागली. तो घळई जवळ आला. आता घळई शांत जाणवत होती. घळईतून कुठलाच आवाज येत नव्हता. त्याने थरथरत घळईत कंदिलाचा उजेड टाकला. त्या कंदिलाच्या मंद उजेडातही त्याला त्याच्या बायकोचा चेहरा ओळखता आला. पण मृत चेहरा. लुटारूंनी डाव साधला होता. क्रोधाची, पश्चातापाची एक मोठी सणक त्याच्या डोक्यात निर्माण झाली. डोके हातात धरून तो पाठीमागे कोसळला. जोरात रडून रडून त्याने आजूबाजूचे वातावरण घनगंभीर केले, दुःखद केले. आणि आता अशा घनगंभीर वातावरणातही त्याच्या मनात तो विचार डोकावून गेला. आपण तिला वाचवू शकलो असतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू.